तर आज आलो आहे आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनिवानी येथे वर्ग 3री आणि 4थीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहे। या ठिकाणी इंग्रजी महिना चक्र मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर विथ सीझन या ठिकाणी आपणाला दिसत आहे। तर शालेय विद्यार्थ्याकडूनच आपण संपूर्ण माहिती काढून घेणार आहोत। तर प्रिय विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या इंग्रजी महिना चक्रामध्ये एकूण महिने किती आहेत कोण सांगते? किती? हां सांग बेटा, किती महिने आहेत? 12। किती महिने आहेत? 12। किती महिने आहे? 12। अरे जोराने बोला ना। 12। तर ते मला 12 महिने कोण दाखवते? तूच दाखवतो, तू नाही, हा दाखवते। दाखव 12 महिने कोणकोणते आहेत? हाँ 1 मिनिट आरामात। हाँ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलाई, अगस्त, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। व्हेरी गुड। तर एका वर्षाचे किती महिने आहे? 12 महिने। एका वर्षाचे किती महिने आहे? 12 महिने। तर तू बेटा तू पकडून ठेव दे। एका वर्षाचे महिने किती? 12 महिने। तुम्ही छान सांगितलं आहे। एकदा टाळ्या वाजवा तुमच्या सर्वांसाठी। आता मला समोरची माहिती हवी आहे। एका वर्षाचे महिने तुम्ही 12 सांगितले मला, तर या ठिकाणी मला हिवाळा दिसतंय, उन्हाळा दिसतंय, पावसाळा दिसतंय। तुम्हाला दिसलं का? उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा तुम्हाला दिसला? या उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला? काय म्हणतो याला आपण? बोल बोल, काय बरोबर आहे तुझं? बोल। ऋतू। हां व्हेरी गुड। प्रियासाठी टाळ्या वाजवा। उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्याला आपण काय म्हणतो? ऋतू म्हणतो। तर ऋतू किती आहे कोण सांगते? 3। व्हेरी गुड, छान। माही कंगाली हुशार मुलगी आहे। किती ऋतू आहे माही? 3 ऋतू। कोणकोणते? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। 3 ऋतू आहे। अगदी छान उत्तर दिलं या मुलीने। आता मला सांग बेटा, उन्हाळ्याचे महिने कोणते आहे? नाही, येथून दाखव मला, याच्यावरून उन्हाळ्याचे महिने पहा। हां एक एक आहे महिना। हां आरामात। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे। हे कोणते महिने झाले? उन्हाळ्याचे महिने झाले। आता लुकेश तू पावसाळ्याचे महिने दाखव मला। तू लुकेश तो पकडून ठेवते, तू पावसाळ्याचे महिने दाखव। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर। व्हेरी गुड। हे झाले कोणते महिने? पावसाळ्याचे महिने। आता माही येऊ ना, ते मला हिवाळ्याचे महिने दाखव। या दोघांनी मला उन्हाळ्याचे महिने दाखवले आणि पावसाळ्याचे महिने दाखवले। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि 1 जानेवारी। असे एकूण किती महिने आहे? 12 महिने आहे। किती महिने आहे? 12। तर 4 महिने, 4 महिन्याचा उन्हाळा असतो, 4 महिन्याचा पावसाळा असतो, 4 महिन्याचा हिवाळा। हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे प्रत्येकी 4 महिने असतात। असे 4 महिने मिळून एकूण महिने होतात 12। आणि 12 महिन्याचं काय होते? 1 वर्ष। 12 महिन्याचं काय होते? 1 वर्ष। एका वर्षाचे दिवस येतात 365। एका वर्षाचे दिवस किती येतात? 365। पण जर लीप वर्ष असलं तर मग किती दिवस येतात? 366। लीप वर्ष जर असलं किती दिवस येतात? 366। आता तुम्ही मला ऋतूही दाखवला, महिनेही दाखवले। आता मला
तिसरा महिना कोणता? तिसरा महिना दाखवा. कोण दाखवते मला तिसरा महिना? कोण दाखवते लवकर तिसरा महिना? दाखव बेटा. पहिला महिना कोणता आहे? जानेवारी, मार्च. मार्च महिना तिसरा महिना. आठवा महिना माही येऊन ते 8वा महिना. एप्रिल 4था झाला, मे 5वा, जून 6वा, जुलै 7वा, ऑगस्ट 8वा. ऑगस्ट 8वा. अशा प्रकारे तुम्ही मला आता महिने दाखवलेले आहे. बरोबर आहे. तसा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बरोबर आहे. आता यानंतर मला आता माहिती पाहिजे आहे. तू अनन्या मला तू सांग, मला डिसेंबर महिन्याची 7 तारीख पाहिजे आहे. मग कशी पाहिजे बेटा? हां, ती बाण दिशादर्शक जो बाण आहे ती दर्शवत आहे. आता पहा ती तारीख शोधत आहे. हां, किती तारीख म्हटलं तुम्ही? 7 तारीख म्हटलं होतं. हां, बरोबर. पहा, फिरव. फिरव ना लवकर. हां, आता पकडून ठेव. आता मला सांग कोणती तारीख आहे ती? डिसेंबर महिन्याची 7 तारीख. डिसेंबर महिना कोणता आहे दाखव. हां, बरोबर डिसेंबरकडे बाण आहे आणि 7 तारीख पण या ठिकाणी दिसत आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांशी बोलून फार आनंद वाटला. तुम्हाला समजलं का आता हे? हां, इंग्रजी महिना चक्र समजलं का तुम्हाला? समजलं? मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का आता? चला सांगा मला. एका वर्षाचे महिने किती? 12. फास्ट उत्तर द्या. किती? 12. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. हां, आणि ऋतू किती आहे? 3. कोणते ऋतू आहे 3? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आणि इंग्रजी वर्ष कोणत्या महिन्यापासून सुरू होते? सांगा लवकर. पहिला महिना कोणता? जानेवारी. जानेवारीपासून काय सुरू होते? इंग्रजी वर्ष. तर अशा प्रकारे या ठिकाणी मला तुम्ही ऋतुचक्राविषयी अतिशय छान आणि सुंदर माहिती दिली आहे. तुमचं एकदा मी स्वागत करतो. तर एकदा सर्वांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर ही माहिती तुम्हाला समजली? छान. व्हेरी गुड.